की सामना सुरू करा। वेळ झालेली आहे 11:58 11:59 पहिला बॉल पडेल। हा निर्धारित वेळ आहे, याची नोंद आपण दोन्ही संघांनी घ्या। थँक्यू सो मच। ज्यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोनवरती ऐकला, खरं तर पश्चिम महाराष्ट्र मधील अनेक असोसिएशन आहेत, जवळजवळ 17 ते 18 असोसिएशन आहेत आणि संपूर्ण 17 ते 18 असोसिएशनमध्ये ज्यांचा आवाज मात्र दुमदुम लावून जातो। प्रत्येक आयोजकांची मात्र अनेक समालोचकांपैकी एकमेव असा समालोचक आहेत की निलेश मर्डेकर सर यांना जास्त वर्णी लागली जाते। सर्वाधिक सातारा जिल्ह्यामध्ये जास्त स्पर्धा कव्हर कोणी करत असेल तर अर्थातच ते एक नाव आहे आपल्या सातारा जिल्ह्यातील जावली विभागातील उजरे गावचा आकडेतज्ञ समालोचक अर्थातच निलेश मर्डेकर सर यांना मात्र सर्वाधिक समालोचकांमध्ये मांग आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांचाच आवाज आपल्याला इथे ऐकायला मिळाला या शिवशक्ती प्रीमियर लीगच्या दरम्यान। तर जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र एक मोठी मॅच रंगलेली आहे। एका बाजूला शिवशक्ती रायडर्स तर दुसऱ्या बाजूला A1 वॉरियर्स अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे। त्याचबरोबर खऱ्या अर्थानं अमोल देवरे आणि राम देवरे यांचे वडील अर्थातच दिलीप देवरे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। उरमोडी परिसरातील कातवडी बुद्रुक गावचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते आणि खऱ्या अर्थाने आपल्या सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून कातवडी बुद्रुक हा संघ सातत्यपूर्वक खेळत असतो आणि अमोल देवरे आणि राम देवरे यांचे वडील अर्थातच दिलीप दादा देवरे साहेबांचं मुख्य व्यासपीठावरती झालेलं आहे आगमन। त्यांचं आपण करूया शिवशक्ती प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष स्वागत। जाऊया मैदानाच्या दिशेने, पहिलाच बॉल ऑन साइडला वळवलाय सतीश देटे यांच्या बॅट मधून डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी बॉल निघून चाललाय। षटकार आहे की चौकार आहे सर? यस, षटकार आहे। थँक्यू सो मच। क्रमांक 2 चा बॉल यावेळेला पहा, अगदी बॅकफुटला गेले, पंच खूप चांगला आहे। क्रिकेट मधील मादक सौंदर्य दाखवणारा हा अप्रतिम दर्जाचा नेत्रदीपक फटका सतीश देटे कुसखुर्द यांच्या बॅट मधून येतोय। लागोपाठच्या 2 बॉल वरती 2 मोठे ब्लास्ट, एक षटकार, तदनंतर चौकार। बॅकफुटला गेले, तदनंतर अगदी क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा दर्जा, टेक्निकल क्रिकेट दाखवत असताना मात्र मैदानाच्या आतमध्ये सतीश देटे यांच्या बॅट मधून दमदार चौकार पाहायला मिळालाय। कुमार बनगे चॉईस खेळाडू शिवशक्ती रायडर्स या टीमचे त्यांच्यावरती पहिल्या बॉल पासूनच हल्ला बोल चढवायला केलेली आहे सुरुवात। काय अप्रतिम दर्जाचे फटके सजवलेले आहेत सतीश देटे A1 वॉरियर्स या टीमच्या माध्यमातून खेळत असताना। खरं तर A1 वॉरियर्स टीम म्हटलं ना तर प्रभो प्रीमियर लीग मध्ये चॅम्पियन संघ ठरले होते आणि A1 वॉरियर्स या टीमच्या माध्यमातून सातारा जिल्हा आयकॉन म्हणून सतीश देटे खेळले होते। याही प्रीमियर लीग मध्ये A1 वॉरियर्स या टीमच्या माध्यमातून सातारा जिल्हा आयकॉन सतीश देटे खेळतात। या वेळेला ओव्हर पिचचा बॉल बॅटच्या रनर मध्ये घेतला आणि फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे। लॉंग अँड स्ट्रॉंग अप्रतिम दर्जाचा नेत्रदीपक षटकार सतीश देटे सेट ऑन फायर। थँक्यू डीजे। अप्रतिम फटकेबाजी सतीश देटे काय कलात्मक क्रिकेट दाखवत आहे। क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा दर्जा त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय। क्रिकेटचा खूप मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे आणि आपल्या नावाप्रमाणे साजीशी खेळी करत असताना सतीश देटे मैदानाच्या आतमध्ये अगदी बरसलेले आहेत।
पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसऱ्या बॉलवरती षटकार. या पहिल्या बॉलिंगचं मात्र विश्लेषण राहिलेलं आहे. कुमार बनगे यांनी जे डावपेच आखले होते ते डावपेच पूर्णपणे उधळून काढलेले आहेत. सतीश देटे, खुर्द, सातारा जिल्हा आयकॉन यांनी. यावेळेला देखील कलात्मक दाखवणारा हा स्ट्रोक रक्षक रवी पोपळे होते, त्यांना मात्र बीट करून चेंडू पाठीमागच्या दिशेला. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. बॅकअप येणारे क्षेत्ररक्षक खूप प्रयत्न करत होते बॉल अडवण्यासाठी, परंतु बॉल अडवता आलेला नाहीये. मिळतील 4 धावा चौकार. पहिल्या बॉल पासून आक्रमण करायला सुरुवात केलेली आहे. थांबायचं नाव घेत नाहीयेत. अजूनपर्यंत चौकार षटकार षटकार चौकार अशी बोली भाषा बोललेली आहे सतीश देटे यांनी. खरं तर मालिकावीरचा किताब प्रभो प्रीमियर लीग मध्ये कोणाच्या नावावर होता तर अर्थातच सतीश देटे यांच्या नावावरती होता. यावेळेला देखील हलकीशी प्लेसमेंट केलेली आहे. चांगली प्लेसमेंट. इथे मात्र ताळमेळ फसला होता. कॉलिंग आणि फसलं होतं दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून, परंतु पुन्हा एकदा दोन्ही खेळाडूंनी मात्र एकमेकांना सावरलं आणि पुन्हा एकदा एक धाव मात्र इथे कंप्लीट केलेली आहे. आणि इथे मात्र चेंडूने देखील खराब फेकीच्या दरम्यान 4 धावा मात्र इथे मिळालेले आहेत. 4 धावा धावफलकावरती जोडूया. चार धावा धावफलकावरती जोडूया. खरं तर खराब फेकीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 24 धावा धावफलकावरती. अप्रतिम फटकेबाजी A1 वॉरियर्स या टीमची. सतीश देटे यांचा कॉन्फिडन्स लेवल मात्र हाय झालेला आहे. आत्मविश्वासाने ते करतायत बॅटिंग. कुमार बनगे वरती चढवलेला आहे हल्ला बॉल. पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये अक्षरशः तुटून पडलेले आहेत सतीश देटे. यासाठी ते जाणले जातात, ओळखले जातात. शेवटचा बॉल. ओहो, यावेळेला अगदी हलकीशी बॅटचा किनारा लागलाय. विकेट किपरने मात्र एक कॅच कॅरी केलाय आणि पहिला धक्का टीम A1 वॉरियर्स या टीमला. अगदी खेळाडू वृत्ती दाखवलेली आहे सतीश देटे यांनी. थँक्यू डीजे. त्याचबरोबर कासपठार विभागातील सामाजिक कार्यकर्ते अक्षरशः ज्यांनी मात्र क्रिकेटच्या पटलावरती अनेक आयोजकांना मात्र सहकार्य करणारे आपल्या सर्वांचे लाडके प्रकाश दादा बादापुरे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर सोमनाथ दादा बादापुरे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना आम्ही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 24 धावा. लास्ट ओव्हर आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने सतीश देटे यांनी आक्रमण हल्ला चढवला, परंतु शेवटच्या बॉलवरती अक्षरशः कुमार बनगे यांनी देखील जशास तसं उत्तर दिलं. जो फलंदाज सेट होता तोच फलंदाज माघारी पाठवला, परंतु त्या अगोदरची बॅटिंग आपण पाहताय सतीश देटे यांची. अगदी हलक्या त्याने प्लेसमेंट केले. तदनंतर क्षेत्ररक्षक अक्षरशः चेंडूवरती फसले होते येताना, परंतु पुन्हा एकदा सावरलं आणि तदनंतर फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि तदनंतर बॉलने मात्र सीमारेषा ओलांडलेली आहे. फेकी खराब होती आणि त्या खराब फेकीचा दुजोरा आणि शेवटच्या बॉलवरती पाहाल की हाताची प्लेसमेंट लागली आणि तदनंतर विकेट किपरने एक चांगला कॅच कॅरी केला. पहिल्या षटकासाठी अक्षरशः 7 मिनिट घेतलेले आहेत शिवशक्ती रायडर्स टीमने. आता मात्र त्यांना घाई करावी लागेल. जर त्यांनी घाई केली नाही तर नक्कीच पेनल्टीला सामोरं जावं लागेल. त्याचबरोबर प्रकाश दादा बादापुरे यांचा स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती राजू दादा फडतरे यांच्या शुभ हस्ते संपन्न करतोय. त्याचबरोबर सोमनाथ बादापुरे यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान. यावेळेला शफल झाले तर नंतर बॉलला उडवलंय. क्षेत्ररक्षक थोडेसे फसले गेले होते. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा स्पिन झाला, परंतु बॅकअपला क्षेत्ररक्षक आले आणि त्यांनी मात्र बॉलला अडवलं. फेकी केली. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. ओमकार
देवरे आणि अनिकेत कदम अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सातारा जिल्हा आयकॉन पाटेकर गावचे खेळाडू कुमार शेलार आलेले आहेत. ऑलराऊंडर खेळाडू आहेत, परंतु समोरच्या बाजूने ओमकार देवरे आहेत, ते देखील चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेला फटका बेंबिसाला आहे, बॅट मधून आवाज चांगला आलाय, परंतु क्षेत्ररक्षक अतुल होते त्यांनी मात्र झेल ड्रॉप केले. क्रिकेटमध्ये झेल पकडणं खूप महत्त्वाचं होतं. अगदी स्टाईलने कॅच घेण्यासाठी अतुल आले होते, परंतु हाताच्या उंजळीमधून बॉल निसटला आणि एक जीवनदान मिळाले ओमकारला. फटका दमदार होता, परंतु टायमिंग प्रॉपर करू शकले नव्हते. एलिव्हेशन थोडंसं कमी पाहायला मिळालं. त्यानंतर अगदी दूरवरून अतुल आले होते, परंतु कॅच पकडू शकले नाहीत. जीवनदान मिळालेलं आहे. पुन्हा एकदा कुमार पाटेकर तयार. ओहो, या वेळेला क्लीन बोल्ड परफेक्ट यॉर्कर. अगदी पाठीमागचे 2 दार मात्र अगदी झाकून ठेवली, परंतु पुढचं दार ओपन होतं आणि त्याच दाराने झालेली आहे चोरी. फलंदाज बॅक टू द डकआउट. थँक्यू डीजे. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकाल. अगदी 2 पायांच्या मधून थोडासा गॅप होता. तदनंतर टप्पा अप्रतिम आणि बॉलने मात्र यष्ट्यांचा वेध घेतला आणि तदनंतर ओमकार देवरे यांना मात्र माघारी परतावं लागलं. धक्का क्रमांक 2 लागलेला आहे. A1 वॉरियर्स या टीमला पहिल्या षटकामध्ये अक्षरशः धावा ओसांडून आल्या होत्या. सतीश देठे यांनी मात्र धावांचा सपाटा लावला होता, परंतु सतीश देठे यांची विकेट गेली ना. नंतर मात्र कमबॅक चांगलं झालेलं आहे. शिवशक्ती रायडर्स या टीमचं कुमार शेलार गोलंदाजीच्या रनवेवरती आलेत आणि त्यांनी 3 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 4 धावा खर्च केलेत. एक विकेट देखील त्यांनी महत्त्वपूर्ण मिळवलेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फटका फसलाय. उंची जास्त, लांबी कमी. विकेट किपर चेंडू खाली आलेले आहेत आणि त्यांनी टिपला एक चांगला झेल. अतुलने मात्र पकडलाय एक चांगला झेल. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये विजय कदम एक्यू दाखल झाले होते, परंतु ते शून्याचा चष्मा घालून माघारी परतलेले आहेत. खरं तर गोल्डन डकचे शिकार ते ठरलेले आहेत, परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला ना तर कुमार शेलार आज मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहेत. अजूनपर्यंत शिवशक्ती प्रीमियर लीगमध्ये विकेट हॅट्रिक कोणत्याही खेळाडूने संपादित केलेली नाहीये, परंतु कुमार शेलार पाटेकर यांच्याकडे ती संधी चालून आलेली आहे. संधीचं सोनं त्यांना करावं लागेल, परंतु ज्या फॉर्ममध्ये ते आहेत ना, अफलातून त्यांचा फॉर्म पाहायला मिळालाय. उरमोडी परिसरातील पाटेकर गावचे खेळाडू आहेत आणि खरं तर पाटेकर गावच्या टीमच्या माध्यमातून बिलॉंग करत असताना एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्यांनी चांगला दाखवलेला आहे आणि म्हणूनच शिवशक्ती प्रीमियर लीगमध्ये जिल्हा आयकॉन म्हणून खेळण्याची संधी त्यांना उपलब्ध झालेली आहे. संधीचं सोनं करावं लागेल. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये यश जांभळे जांभळमुरे आलेले आहेत. ते देखील ऑलराऊंडर खेळाडू आहेत. कालच्या दिवसामध्ये CPL मध्ये चांगला खेळ त्यांनी दाखवला होता. फायनलच्या मॅचमध्ये अप्रतिम फटकेबाजी त्यांनी केली होती. इनफॉर्म फलंदाज आहेत. इथे मात्र हलक्या हाताने या बॉलला ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणताही नसेल. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करत असताना बॉलने मात्र सीमारेषा ओलांडलेली आहे. 4 धावांसाठी यशच्या बॅटमधून यशवंत फटका. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये यशच्या बॅटमधून एक नेत्रदीपक फटका. चांगली प्लेसमेंट मी म्हणेन, अत्यंत सुंदर प्लेसमेंट पाहायला मिळाली, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणताही लावलेला नव्हता आणि गॅप खूप मोठा होता. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करत असताना मात्र बॉलने सीमारेषा ओलांडलेले आहे. 4 धावांसाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओहो, यावेळेला वाईडिश यॉर्कर. लाईन चांगली, लेन चांगली, अचूक टप्प्यावरती नियंत्रितपणे गोलंदाजी केलेली आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 32 धावा. आपण देऊया स्ट्रॅटर्जी टाइमआउट 1 मिनिटांचा आणि 1 मिनिटामध्ये आपण पाहूया या मॅचची कहाणी. हायलाइट्स पाहूया स्क्रीनवरती. खरं तर युनिक लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला
त्याचबरोबर कास पठार विभागातील एक नामांकित हॉटेल स्वराज्य हॉटेलचे मालक आदरणीय श्री संदेश सपकाळ साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही शिवशक्ती प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. स्क्रीनवरती आपण पाहूया A1 वॉरियर्स टीमचा स्क्वॉड. विजय कदम एकयू, सतीश देटे सातारा जिल्हा आयकॉन, अनिकेत कदम एकयू, ओमकार देवरे, दीपक कदम एकयू, सागर शेडगे पारांबे, राहुल शेलार जांभळमुरे, यश जांभळे जांभळमुरे, अजय बादापुरे कासानी, विकास बादापुरे कासानी आणि साहिल शेडगे असा स्क्वॉड आपण पाहिला. दुसऱ्या बाजूने शिवशक्ती रायडर टीमचा स्क्वॉड आपण पाहूया. कुमार बनगे चॉईस खेळाडू सांबरवाडी, कुमार शेलार सातारा जिल्हा आयकॉन, अतुल गोगावले पिसानी, चंद्रकांत देवरे कातवडी बुद्रुक, शुभम फडतरे सांबरवाडी, संदेश ऐरे अटाळी, आकाश बादापुरे कासानी, प्रतीक लोटेकर कातवडी बुद्रुक, प्रशांत वाघ दहिवड असा स्क्वॉड आपण पाहिला. स्क्रीनवरती दोन्ही संघांचा स्क्वॉड अतिशय चांगला आहे. आपापल्या टीमच्या माध्यमातून एक चांगला खेळ त्यांनी दाखवला होता. परंतु आपण पाहूया अगदी विकेट्स जशी सतीश देटे यांची विकेट गेली, त्यानंतर कुमार शेलार यांनी देखील ओमकारला त्रिपळा चित केलं. त्यानंतर तिसरी विकेट अतुलने एक चांगला झेल टिपला. 1 मिनिटांचा टाइम आउट झालेला आहे. मॅच ऑन करा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 32 धावा धावफलकावरती. गोलंदाजीच्या रनमेवरती फिरकीचे जादूगार चंद्रकांत देवरे आलेले आहेत. ओल्ड इज गोल्ड क्रिकेटचा खूप मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. जवळजवळ 40 ओलांडून गेलेलं वय अर्थातच चंद्रकांत देवरे. क्रिकेटमध्ये वयाला मर्यादा नाहीये, आपण कित्येक वेळा पाहिलेलं आहे. फिरकीचे जादूगार आहेत. पहिलाच बॉल अगदी हलक्या त्याने या बॉलला प्लेसमेंट केले. चेंडूला पाठवलंय क्षेत्ररक्षक. चेंडूचा पाठमारा जरूर करतायत रवी पोपळे, परंतु बॉल अडवण्यामध्ये त्यांना यश प्राप्त झालं. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. 34 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा चंद्रकांत देवरे ओव्हर द विकेटने निघालेले आहेत. यावेळेला पहा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परफेक्ट मिडल ऑफ बॅट केली होती, परंतु बॅटच्या रनरमध्ये चेंडूला घेऊ शकले नाहीत. टप्पा पडल्यानंतर चेंडू शरीरावरती आदळलाय. येतोय तो डॉट बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क झाला नाही. अनिकेत कदम एकयूचे आहेत, स्टार खेळाडू आहेत. खरं तर 1 गाव 11च्या टुर्नामेंटमध्ये एकयू टीमच्या माध्यमातून चांगला परफॉर्मन्स त्यांनी दाखवलेला आहे. पुढे सरसावत असताना बॅटच्या रनर मध्ये चेंडूला घेऊन या बॉलला फेकून दिलाय. काव कॉर्नर रिजन सीमारशीच्या पलीकडे 6 धावांसाठी पॉवरफुल बुलंदी षटकार. थँक्यू डीजे. अनिकेत कदम नावाचं वादळ आता गोंगवायला लागलेलं आहे. कुठेतरी स्ट्रगल होत होतं, परंतु या बॉलवरती त्यांनी आक्रमण हल्ला चढवला आणि त्यानंतर आपल्या टीमचा कॉन्फिडन्स लेवल मात्र हाय केलेला आहे. आत्मविश्वासाने हा स्ट्रोक त्यांनी खेचला. अनिकेतने आता पुन्हा एकदा ते स्ट्राईक एंडला सज्ज आहेत. 40 धावा धावफलकावरती. ओहो, यावेळेला पहा अप्रतिम बॉल होता. अगदी अंगावरती येणारा बॉल. गुडलेन स्पॉट वरती हा बॉल रिलीज झाला. त्यानंतर हलक्या हाताने प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न. धाव मिळणार नाही. या बॉलच्या पाठीमागे पूर्णपणे बीट करून ठेवलं चंद्रकांत देवरे यांनी. खरं तर या अगोदरचा बॉल जर आपण पाहिला तर बॅट खाली ठेवला होता, परंतु हा बॉल त्यांनी गुडलेन स्पॉट वरती ठेवला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार ओव्हर द विकेटने. फुलटॉसचा बॉल. फुलटॉसला साजेसे उत्तर नाहीये. चेंडू डीप मिड विकेट रिजन मध्ये पाठवलाय. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबलिंग जरूर झाले. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी धावाधाव केली जाते. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये चितेची चपळाई, हरणाचा वेग दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. अनिकेत कदम खेळत आहेत 5 बॉलच्या पाठीमागे 10 अंकावरती. यश जांभळे 2 बॉलच्या पाठीमागे 4 धावांवरती खेळत आहेत. पार्टनरशिप बनवावी लागेल.
हाफ ट्रॅकर बॉल शॉर्ट टर्म पुल अँड सक्सेसफुल बॉल अगदी हवेच्या जोराने निघून चाललाय डीप मिड विकेट रिजन सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक धमाका अनिकेतच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. युनिक लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहू शकाल रिप्ले टेलिकास्ट अगदी सफल झाले. त्यानंतर स्वतः गिरकी घेतली, बॉलला देखील फिरकावून दिलं आणि एक मोठा ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये अनिकेतच्या बॅट मधून. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती धावा आहेत 48 धावा. 16.00च्या सरासरीने धावगती A1 वॉरियर्स या टीमचे आपल्याला पाहायला मिळाले. याच सरासरीने खेळले तर 64च्या घरापर्यंत जाऊन पोहोचू शकतात. पहिल्या षटकामध्ये अक्षरशः कुमार भनगे यांच्यावरती हल्लाबोल चढवला होता. सतीश देटे यांनी 24 धावा ठोकल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करणारं षटक राहिलं होतं कुमार शेलार यांचं. 8 धावा खर्च करत 2 विकेट्स त्यांनी मिळवल्या आणि तिसरं 48 धावा धावपलकावरती आहेत. आणि तिसऱ्या षटकामध्ये चंद्रकांत देवरे यांनी धावा खर्च केल्या 16. शेवटचं षटक पहिलाच बॉल अगदी ऑन साइडला वळवलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फसले. बॉल पा अगदी टप्पा पडल्यानंतर उसळी चांगली प्राप्त केली, टर्न झाला आणि तदनंतर चेंडूने सीमारेषा ओलांडलेली आहे 4 धावांसाठी यशच्या बॅटमधून नेत्रदीपक चौकार. थँक्यू डीजे. शुभम फडतरे सांबरवाडी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. पा अगदी अप्रतिम फटका यशच्या बॅट मधून. ज्या पद्धतीने बॉल आला तसे मात्र दिशा दिले. खरं तर क्षेत्ररक्षक थोडेसे फसले तिथे, मात्र थोडेसे आउटफील्ड खराब होती. टप्पा पडल्यानंतर बॉलने थोडंसं वेगळं वळण घेतलं आणि म्हणूनच क्षेत्ररक्षक फसले. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला पा अगदी टॅप उडवला. क्षेत्ररक्षक आहेत 30 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफ रिझन मध्ये. रविदादा पोपळे बॉल अडवण्याचा चांगला प्रयत्न, सिंगल धाव घेतलेली आहे. चांगला खेळ यशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. खराब बॉलवरती मोठा फटका चढवतायत आणि चांगल्या बॉलला फक्त सन्मान देत आहेत. स्ट्राईक रोटेट करतायत. यावेळेला ऑन साइडला काय फटका आहे. दमदार, नामदार, शानदार, अप्रतिम फटका अनिकेतच्या बॅट मधून. काय फटका सजवलाय. अनिकेत नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये बरसलेले आहे. आतापर्यंत त्यांच्या बॅट मधून 3 षटकार आलेले आहेत. खर तर जितकी स्ट्राईक अनिकेतकडे राहील तितक्या धावा मात्र मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. शुभम फडतरे यांच्यावरती देखील हल्ला बोल चढवायला सुरुवात केलेली आहे शेवटच्या षटकामध्ये. शेवटचं षटक म्हणलं ना की फलंदाजांसाठी टार्गेट सेट करणारं ते षटक असतं आणि या षटकामध्ये अक्षरशः धावांचा सपाटा येताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसऱ्या बॉलवरती षटकार आणि चौथ्या बॉलवरती फटका फसलाय. कुमार भनगे आहेत काऊ कॉर्नर रिजन मध्ये. त्यांनी टिपला एक चांगला झेल आणि संपलाय अनिकेतचा खेळ. थँक्यू डीजे. त्याचबरोबर कास पठार विभागातील अनेक युवा कार्यकर्ते शिवशक्ती प्रीमियर लीगला भेट देण्यासाठी येत आहेत. खरं तर CPL पर्व क्रमांक 5 मध्ये ज्या संघ मालकाने चॅम्पियन पद पटकावलं तेजस 11चे संघ मालक तेजस दादा जांभळे, त्याचबरोबर रवींद्र जांभळे युवा कार्यकर्ते, कृष्णा जांभळे, जयेश जांभळे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही सरसे स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की प्लीज आपण या मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं. हो यावेळेला पहा थोडेसे बॅकफुटला गेले. क्षेत्ररक्षक तिथे पुन्हा एकदा फसलेत. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी मोक्या पे चौका. मैदानाच्या आतमध्ये मिळतील 4 धावा चौकार. यानंतरची मॅच आहे एका बाजूला फ्रेंड्स NA वॉरियर्स त्यांच्या विरुद्ध नीलम मसाला अँड ड्राय फ्रुट्स. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. अप्रतिम स्ट्रोक होता आणि खरं तर बॉलने मात्र थोडंसं वेगळं वळण घेतलं आणि म्हणूनच क्षेत्ररक्षक फसले गेले होते. संघाची धावसंख्या प्रथमतः बॅटिंग करत असताना 63 या अंकावरती जाऊन पोहोचलेले आहे. पहिल्या डावातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. शुभम फडतरे थोडेसे महागडे ठरलेले आहेत.
यावेळेला फटका फसलाय, उंची प्राप्त, परंतु क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये बॉल टप्पा पडल्यानंतर चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 65 या अंकावरती. आणि 66 धावांचं लक्ष शिवशक्ती रायडर्स या टीम समोर आहे. आणि टॉस आपण करूया फ्रेंड्स एने वॉरियर्स आणि नीलम मसाला अँड ड्रायफ्रुट्स या 2 टीमच्या दरम्यान. आणि टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करतो तेजस 11 या टीमचे संघमालक तेजस दादा जांभळे त्याचबरोबर रवींद्र दादा जांभळे यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे गुरुवर्य निलेश मर्डेकर सर. कुमार तेजस शिवाजी जांभळे यांना विनंती आहे की आपल्या शुभहस्ते आम्ही नाणेफेकीचा कौल करत आहोत आणि दोन्ही संघांना एकाने विनंती आहे की आपण टॉससाठी या. टॉस आहे इथून पुढे 2 संघांमध्ये लढत आहे फ्रेंड्स एने वॉरियर्स विपक्ष नीलम मसाला आणि ड्रायफ्रूट. चला आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन मध्ये आपण हा टॉस करतोय. या आपण तेजस जांभळ्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. तेजस 11 संघाचे संघमालक आहे ज्यांचा काल संघ 14 गाव प्रीमियर लीग मध्ये जिंकलाय. नाणेफेकीचा कौल कोण देणार? ओके इकडे नीलम मसाला आणि ड्रायफ्रूट. नाणेफेकीचा कौल सूरज देणार. आपण कॉइन स्पिन करूया. हेड अँड टेल तुम्हाला मागायचं आहे. ओके आपण नाणेफेकीचा कौल करूया. हेड इज अ कॉल आणि इट्स अ हेड. सूरज हा सामनाही महत्वाचा आहे. टॉस जिंकला प्रथमतः निर्णय काय घेत आहे? बॅटिंग करण्याचा निर्णय. बॅटिंग धाडसी निर्णय घेताय. आतापर्यंत ज्या संघाने टॉस जिंकला गोलंदाजी करण्याचा निर्णय तुम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय घेताय. काही वेगळी रणनीती आहे? हो नक्कीच पण आमचे 60+ करण्याचा प्रयत्न करणार. निश्चित बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. नितीन तुम्ही टॉस जिंकला असता तुम्ही काय घेतलं असतं? फिल्डिंगच घेणार होतो ॲक्च्युली. आणि म्हणजे मनासारखं घडलेलं आहे. काय वाटतंय कोणतं टार्गेट घ्यायला तुम्हाला आवडेल? कमीत कमी रनांमध्ये त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू. काल कॉम्बिनेशन बसलं नव्हतं परंतु आजचा सकाळचा पहिला सामना पाहिला ना तुमचं कॉम्बिनेशन बसलंय. कशा आहेत भावना? काल ॲक्च्युली काही खेळाडू माझ्या वरती असल्यामुळे थोडंसं पहिली मॅच थोडी हे झाली पण आज चांगलं विन झालो. अधिकचा वेळ घेणार नाही. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. आणि आपण तेजस यांना विनंती करूया की आपण स्थानापन्न व्हा आणि स्पर्धेचा आपण आनंद घ्या. मान्यवरांचा आपण आभार मानून त्यांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा या स्पर्धेचा आनंद घ्या. टॉस झालाय आणि टॉसमध्ये काय घडलंय तर टीम नीलम मसाला आणि ड्रायफ्रूट या टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः एक धाडसी निर्णय घेतलाय की आम्ही बॅटिंग करतोय. टीम फ्रेंड्स एने वॉरियर्सला करावी लागेल प्रथम गोलंदाजी. ओळी या सामन्याच्या दिशेने ऐकूया तुषार जांभळे सरांना. थँक्यू सो मच. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकला निलेश मर्डेकर सर यांच्या वाणीतून. टॉस का बॉस आपण पाहिला तर जाऊया मैदानाच्या दिशेने. स्क्रीनवरती आपण पाहताय 24 बॉल 66 धावांची एक टार्गेट आहे. आणि खरं तर या 66 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आक्रमक फलंदाज एका बाजूला उरमोडी विभागातील सितारा कुमार शेलार सातारा जिल्हा आयकॉन तर दुसऱ्या बाजूला कास पठार टेनिस क्रिकेटचा षटकार किंग अतुल गोगावले. आज मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. 24 बॉलच्या पाठीमागे 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. या धावांचा पाठलाग होऊ शकतो कारण क्रिकेटच्या पटलावरती कोणतंही टार्गेट विजयाची गॅरंटी देणारं नाहीये. म्हणूनच ही मॅच मोठी होणार, हाय व्होल्टेज ड्रामा होणार याच्यामध्ये तील मात्र शंका नाही. कारण की शिवशक्ती रायडर्स हा संघ देखील तितकाच ताकदवान संघ आहे. बॅटिंग करणारी चांगली टीम आपल्याला पाहायला मिळते परंतु फिल्डिंग करणारी टीम आपण पाहताय आता A1 वॉरियर्स आहे. आणि पहिलाच बॉल विजय कदम बॅकफुटला गेले. सतीश देटे आहेत. पहिलाच बॉल घेऊन आले होते. ज्या प्रकारे त्यांनी ताबडतोब फटकेबाजी केली होती पहिल्या डावामध्ये त्याच प्रकारे देखील कुमार शेलार यांनी देखील ताबडतोब फटकेबाजी करायला सुरुवात केली. पहिल्याच बॉलवरती येतोय चौकार.
ओहो या वेळेला फटका दमदार आहे. प्रेक्षक बनतील क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. कुमार शेलार पाटेकर यांच्या बॅट मधून पॉवरफुल बुलंदी षटकार. काय फटका सजवलाय नेत्र दीपक फटका. स्टँड अँड डिलिव्हर फटक्याची पडताळणी पुन्हा एकदा पाहूया. अगदी पाठीमागचा पाय थोडासा वाकवला, पुढचा पाय थोडासा पुढे काढला, बॅटच्या रनर मध्ये चेंडूला घेतला आणि लॉंग ऑन रिजन क्लिअर. यावेळेला देखील कलात्मक क्रिकेट मधील मादक सौंदर्य दाखवणारा एक टोले शंग प्रहार. कुमार शेलार सेट ऑन फायर. हर शहर जहाँ झुक जाए वहाँ मंदिर होता है. हर नदी जहाँ समा जाए वहाँ समंदर होता है. जीवन की कर्मभूमि है. युद्ध तो भरपूर है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. मैदानाच्या आतमध्ये अफलातून फटकेबाजी. कुमार शेलार पाटेकर काय फटका सजवलाय. डोळ्याची पारणं फेडणारा हा फटका. क्रिकेट मधील मादक सौंदर्य दाखवलंय. अफलातून स्ट्रोक. ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून वीरेंद्र सेहवागने ज्या पद्धतीने फटकेबाजी केली ना त्याच प्रकारची फटकेबाजी. ओहो आणखीन एक टोले शंग प्रहार. क्षेत्ररक्षक कोणताही नाही. बॉल टप्पा पडल्यानंतर सीमारेषेच्या बाहेर. मिळतील 4 4 4 4 4 धावा चौकार. 18 धावा धावफलकावरती आहेत. काय फटकेबाजी पागदी. थोडासा बॉल पुढे ठेवला होता. बॅटच्या रनर मध्ये चेंडूला घेतला आणि तदनंतर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी कोणताही नव्हता. सीमारेषा ओलांडलेली आहे बॉलने आणि 18 धावा धावफलकावरती. षटकार चौकारांची आतिषबाजी. हो यावेळेला आणखीन एक चांगला स्ट्रोक आहे परंतु यावेळेला तिथे फिल्डर सजवलेला आहे व्ही शेप मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल धाव कंप्लीट केली जाते आणि 19 धावा धावफलकावरती. खरं तर पहिल्या डावामध्ये ज्या प्रकारे सतीश देठे तुटून पडले होते कुमार भनगे यांच्यावरती 24 धावा पहिल्या डावामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठल्या होत्या. परंतु दुसऱ्या डावाची सुरुवात देखील चांगली झालेली आहे. हलक्या हाताने या बॉलला ग्लान्स केले. सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 20 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. कुठेतरी थोडासा फरक पाहायला मिळाला. दोन्ही डावांमध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये 4 धावांचा डिफरन्स पाहायला मिळाला. कारण प्रथमतः बॅटिंग करत असताना A1 वॉरियर्स या टीमने पॉवर प्लेच्या षटकामध्ये 24 बनवल्या होत्या. शिवशक्ती रायडर्स टीमने पॉवर प्लेच्या षटकामध्ये 20 बनवलेले आहेत. एक षटकांचा खेळ समाप्त झालाय. आता समीकरण आहे येणारे बॉल 18 आणि धावा बनवायच्या आहेत तब्बल 46 धावा. 18 बॉल 46 धावा. ही सरासरी खूप चांगली आहे. शिवशक्ती रायडर्सच्या टीमची या सरासरीने खेळले तर अक्षरशः 3 षटकांमध्येच हा सामना फिनिश होऊ शकतो. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला भाग्य ठरवता येत नाहीये आणि क्रिकेट जर तर शिवाय क्रिकेट देखील नाहीये. ओव्हर क्रमांक 2 मध्ये दीपक कदम एकी वालेले आहेत. सातारा जिल्हा आयकॉन सतीश देठे यांनी पहिलं षटक हाताळलं. थोडेसे महागडे जरूर ठरले. चौकार षटकार चौकार चौकार सिंगल सिंगल असं विश्लेषण राहिलं पहिल्या षटकामध्ये. ओव्हर क्रमांक 2 ला होती सुरुवात. दीपक कदम एंड निवडलेला आहे ओव्हर द विकेट. परंतु समोरच्या बाजूने अतुल गोगावले आहेत. त्यांनी मात्र 1 बॉलच्या पाठीमागे 1 धाव बनवलेली आहे. कुमार शेलारने 5 बॉलच्या पाठीमागे 19 धावा. पहिल्या षटकामध्ये चांगली पार्टनरशिप चांगली भागीदारी. मॅच ऑन करा. वेळ जास्तीचा घेऊ नका विनंती असेल. टाइम आउट लावलेला आहे. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन करणारा हा बॉल क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देऊन बॉल निघून चाललाय. 4 धावांसाठी चौकार. हेलिकॉप्टरचं उड्डाण अगदी शाहू स्टेडियम वरती पाहायला मिळालं. मेनी हेलिकॉप्टर अफलातून स्ट्रोक. खरं तर अतुल गोगावले यासाठी जाणले जातात. हेलिकॉप्टरचे शॉट ते खूप चांगल्या पद्धतीने खेळतात आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक हेलिकॉप्टरचे शॉट कोणी खेचले असतील तर महेंद्रसिंग धोनी यांनी. यावेळेला वेट अँड वॉचची भूमिका जरूर घेतली. क्षेत्ररक्षक आहेत अनिकेत कदम आणि इथे कॅच ड्रॉप झालाय. कॅच घेणं खूप महत्वाचं होतं.
कॅच ड्रॉप झाला आणि कॅच कोणाचा ड्रॉप केलाय तर अतुलचा एक जीवनदान मिळालंय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. गोलंदाजाने संधी उपलब्ध केली होती दीपक कदम यांनी, परंतु संधीचं सोनं करू शकले नाहीत क्षेत्ररक्षक अनिकेत कदम. आता मात्र अतुल गोगावले यांची बॅट जर तळपली ना तर नक्कीच A1 वॉरियर्स या टीमला भुर्दंड भोगावा लागेल. पुन्हा एकदा तयार ओव्हर द विकेटने दीपक कदम. यावेळेला ऑन साइडला पाहिलं, ओळखलं, पारखलं आणि तदनंतर फेकून दिलंय वावराच्या बाहेर, बांधाच्या पलीकडे. टोले शंग प्रहार अतुलच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये काय फटकेबाजी केली जाते. आतापर्यंत 9 बॉल झालेले आहेत आणि 9 बॉलच्या पाठीमागे 32 धावांची एक भली मोठी पार्टनरशिप. 66 धावांची चिरपाड करण्यासाठी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बरसलेली आहे. आणखीन एक चांगला फटका गॅप मध्ये चेंडूला पाठवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीत. बॉल 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील 4 4 4 4 4 4 धावा चौकार. क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये अतुलने मात्र दुसऱ्या षटकाचा खरगोश समाचार घेतलाय. दीपक कदम यांच्यावरती हल्ला बोल चढवायला सुरुवात केली. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती दुहेरी धाव, तिसऱ्या बॉलवरती षटकार, चौथ्या बॉलवरती चौकार. विश्लेषण राहिलेले आहे या ओव्हरचं. 17 धावेंवरती खेळत आहेत अतुल, 19 धावेंवरती खेळत आहेत कुमार. आणखीन एक चांगला स्ट्रोक. यावेळेला गॅप मध्ये चेंडूला पाठवलंय परंतु बॅकअप आहे आणि दोन्ही पायांच्या मधून हा बॉल सीमारेषा चिरतोय. तलवारीच्या धारेने मिळतील 4 धावा चौकार. क्रिकेटमध्ये गलपान पानाला थरा अजिबात नाहीये. एखादी चुकी तुम्हाला पराभवाच्या छायेखाली घेऊन जाऊ शकते. इथे गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत परंतु फिल्डर मात्र त्यांना साथ देत नाहीत. गोलंदाजाचा पाठबळ कोण असेल तर क्षेत्ररक्षक असेल आणि पाठबळाने जर चांगलं काम केलं तर गोलंदाजाचा कॉन्फिडन्स लेवल हाय होतो. आत्मविश्वासाने ते गोलंदाजी करतायत परंतु वारंवार चुका होताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर बॉल फिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. अतुलच्या बॅट मधून दमखम दाखवणारा पॉवरफुल बुलंदी षटकार. 46 धावा धावपलकावरती 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. क्या बात आहे. स्क्रीन वरती आपण पाहू शकाल कुमार शेलार सातारा जिल्हा आयकॉन 5 बॉलच्या पाठीमागे 19 धावा. कास पठार टेनिस क्रिकेटचा षटकार किंग 7 बॉलच्या पाठीमागे 27 धावांवरती घेतोय अतुल गोगाव. पार्टनरशिप आपण पाहताय स्क्रीन वरती. 12 बॉल 46 धावा. एकीकडे उरमोडीचा सितारा तर दुसरीकडे कास पठार टेनिस क्रिकेटचा सितारा. या 2 सिताऱ्यांनी मात्र प्रेक्षकांची मन जिंकलेत. हायलाइट आपण पाहूया. पहिल्या षटकामध्ये पहिल्याच बॉल वरती अप्रतिम चौकार कुमार शेलारने ठोकला. दुसऱ्या बॉल वरती देखील अप्रतिम फटका षटकार लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून. तिसऱ्या बॉल वरती देखील कलात्मक स्ट्रोक चौकार पाहायला मिळाला. त्यानंतर ऑन साइडला या बॉलला वळवलं तो देखील सीमारेषेच्या बाहेर. त्यानंतर अतुल आला. अतुलने मात्र हेलिकॉप्टरचं उड्डाण दाखवलं शाहू स्टेडियम वरती आणि त्यानंतर बॅटच्या रनर मध्ये घेऊन ऑन साइडला अप्रतिम स्ट्रोक 6 धावांसाठी षटकार. त्यानंतर थोडेसे चप्पल झाले. स्वतः गिरकी घेतली. बॉलला देखील फिरकावून दिलं. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चौकार आणि त्यानंतर बॅकफुटला गेले. पंच अपलातून क्रिकेट मधील मादक सौंदर्य तिथे क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून चूक आणि शेवटच्या बॉल वरती स्टँड अँड डिलिव्हर हे हायलाइट राहिलं 2 षटकाच्या पाठीमागे कुमार आणि अतुलची अप्रतिम खेळी मैदानाच्या आतमध्ये. आता येणारे बॉल आहेत 12 आणि धावा बनवायच्या आहेत अवघ्या 20 धावा. 12 बॉलच्या पाठीमागे 46 धावा बनवलेल्या आहेत. आता 12 बॉलच्या पाठीमागे 20 धावा बनवायच्या आहेत. स्ट्रॅटर्जी टाइम आउट समाप्त झालेला आहे 1 मिनिटांचा. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा होते सुरुवात क्रिकेटच्या महारण संग्रामाला. 12 बॉल 20 धावांची आवश्यकता. विजय कदम ओव्हर क्रमांक 3 एकीव गावचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ओव्हर क्रमांक 3 मध्ये आलेला आहे. आता विजयला मात्र विजयासारखी खेळी करावी लागेल.
कारण इथून विकेट्स मिळवल्या, डॉट बॉल आले, या षटकामध्ये 4 ते 5 धावा खर्च केल्या तर मॅचला कलाटणी निर्माण होऊ शकते. कारण शेवटच्या षटकामध्ये टार्गेट थोडंसं अवघड होईल, परंतु तसं करावं लागेल विजय कदमला. परंतु जर तर शिवाय क्रिकेट नाही आणि जर तर शिवायला 66 धावांचा पाठलाग करण्यासाठी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे आणि बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल 12 बॉलच्या पाठीमागे ठोकलेले आहेत. 46 धावा विजयी कदम. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न आणि तदनंतर मात्र मिस फिल्डिंग पाहायला मिळते. मिस फिल्डिंगचा तो जरा एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. खरं तर उरमोडी परिसरामध्ये स्विचिट फटके खेळण्यासाठी कुमार शेलार पाटेकर आणि नितीन वांगडे नित्रळ या 2 खेळाडूंना मात्र जाणलं जातं, ओळखलं जातं. स्विचिटचे फटके सातत्यपूर्वक हे 2 खेळाडू अफलातून खेळत असतात आणि याही वेळेला त्यांनी स्विचिट खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पुन्हा एकदा स्विचिटचा फटका. या वेळेला फटका दमदार आहे. क्रिकेट मधील मादक सौंदर्य दाखवत असताना बॉलने मात्र सीमारेषा ओलांडलेली आहे. 4 धावांसाठी चौकार. काय फटका सजवलेला आहे. रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण पाहू शकाल. थोडेसे बसले होते आणि तदनंतर मात्र या बॉलला वळवलं. अगदी दोन्ही गुडघे टेकले, तदनंतर बॉलला वळवलं, बॅटचा चेहरा ओपन केला. अप्रतिम स्ट्रोक. नाक कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा असं म्हटलं जातं. कुमार शेलार यांची चांगली बॅटिंग. 7 बॉलच्या पाठीमागे 25 धावांवरती कुमार शेलार, 7 बॉलच्या पाठीमागे 27 धावांवरती अतुल गोगावले. ओहो, या वेळेला पा काय दाखवलाय क्रिकेटचा क्लास. अगदी ज्या वेळेला गोलंदाज रनरअप घेत होते त्याच वेळेला ते आले होते पुढे. त्यांनी दाखवून दिलं की ही बॉल मी स्विचिट खेळण्याचा प्रयत्न. अगदी चालत पुढे आले होते. सहजरित्या हा फटका त्यांना खेळायचा होता. क्या बात आहे. या वेळेला खोलवट टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल धाव कंप्लीट केले आणि सिंगल वरती समाधान मानावं लागेल दोन्ही खेळाडूंना. खूप वेळानंतर सिंगल धाव पाहायला मिळते, नाहीतर या अगोदरच्या प्रत्येक बॉल वरती चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. .3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 53 धावा आहेत. फुलटॉसचा बॉल. फुलटॉसला माफी दिली जात नाही. फुल टोल वसूल केला जातो. अतुलला जर तुम्ही फुलटॉस बॉल टाकणार तर त्याचा उपद्रवी आपल्याला षटकार पाहायला मिळालाय. अतुलच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार षटकार. आता इथून पुढे 7 धावांची आवश्यकता. यावेळेला वेट आणि वॉचची भूमिका घेतल्यानंतर थोडेसे थांबले आणि तदनंतर जागा बनवली आणि याही बॉलला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. परफेक्ट मिडल ऑफ बॅट. 6 धावांसाठी षटकार. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकाल. अगदी थोडीशी नजर रोखून ठेवली होती. बॉलला पाहिलं, ओळखलं, पारखलं, तदनंतर थोडेसे शफल झाले. बॅटच्या रनार मध्ये चेंडूला घेतलं, फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. स्कोर इज लेवल. आता फक्त एका धावेची गरज आहे. मी म्हटलं होतं 3 षटकामध्ये हा सामना फिनिश करण्याची ताकद शिवशक्ती रायडर्स या टीमकडे आहे. स्टँड अँड डिलिव्हर. विजयाचा षटकार अतुल लक्ष्मण गोगावले यांच्या बॅट मधून. अप्रतिम फटकेबाजी. 10 बॉलच्या पाठीमागे 45 धावांची विस्फोटक खेळी त्यांनी साकारलेली आहे. 5 षटकार, 3 चौकार, 450चा स्ट्राईक रेट, 10 बॉल 45 धावांची विस्फोटक खेळी. अतुलची खेळी जर आवडली असेल ना मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या. त्याच्या साथीला साथ देत असताना कुमार शेलारने 8 बॉलच्या पाठीमागे 26 धावा ठोकल्या. 1 षटकार, 4 चौकार, 325चा स्ट्राईक रेट. अप्रतिम फटकेबाजी, चांगली पार्टनरशिप. मला वाटतंय
शिवशक्ती प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक मोठी पार्टनरशिप कोणी बनवली असेल ना तर शिवशक्ती रायडरच्या 2 धुरंधर बॅट्समननी अतुल लक्ष्मण गोगावले आणि कुमार शेलार पाटेकर यांनी अप्रतिम फटकेबाजीचा नजराणा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल ज्यांनी मात्र 10 बॉलच्या पाठीमागे 45 धावा ठोकल्या. 425 च्या स्ट्राईक रेटने अतुल लक्ष्मण गोगावले ठरलेले आहेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे हिरो. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार